दर्यापूर शहरामध्ये मागील गेल्या कित्येक दिवसापासून चोरीचे प्रमाण हे झपाट्याने वाढत आहे। शहरात 8 दिवसाच्या आत विविध भागांमध्ये अज्ञात चोरटे हे चोरी करून लंपास होत आहेत। मात्र या चोरांचा शोध लावण्यास पोलीस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळत नाही। कारण दर्यापूर शहरात मागील महिन्यामध्ये भर दिवसा 5 ते 6 घरफोड्याच्या घटना घडल्या। त्यानंतर पुन्हा 2 दिवसाच्या आत चोरीच्या घटना घडल्या। वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे दर्यापूर वासियांच्या मनात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील काही ठिकाणी नागरिक हॉस्पिटल कामानिमित्त किंवा लग्न प्रसंगी घर बंद करून जातात। अशातच चोरटे संधीचा फायदा घेत त्या घरामध्ये भर दिवसा चोऱ्या करतात। 2023 मध्ये दर्यापूर शहरात अंदाजे 50च्या जवळपास घरफोडीच्या घटना घडल्या आहेत। त्या संदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रारी सुद्धा दाखल झालेल्या आहेत। मात्र त्या घरामध्ये चोऱ्या झाल्या आहेत। विशेष म्हणजे त्या चोरीचे सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा असून चोरट्यांचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले नाही। अशातच आज दिनांक 17 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास दर्यापूर शहरातील विद्युत वितरण कार्यालयासमोरील देशमुख कॉम्प्लेक्समधील बंधन बँकेत चोरीची घटना घडल्याचे उघडकीस आलेले आहे। अज्ञात चोरटे हे मध्यरात्रीच्या सुमारास येऊन त्यांनी या बंधन बँकेच्या शटरचे कुलूप इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने तोडून बँकमध्ये प्रवेश करून बँकेतील तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे बँक मॅनेजरांनी सांगितले आहे। या संदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर घटनास्थळी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व स्थानिक गुन्हे शाखेची टीम दाखल झाली आहे। विशेष म्हणजे चोरटे हे बँकमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झाले आहेत। चोरट्यांनी सर्वात प्रथम चोरी करण्याआधी बँकेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हे काढून ठेवले होते। पोलीस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे व आता या चोरट्यांचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळणार काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। शहरात दररोज होत असलेल्या चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध का लागत नाही? स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस प्रशासन व चोरट्यांमध्ये संगम मत तर नाही ना, असा प्रश्न आता दर्यापूर वासियांना पडला आहे। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।